गुड मॉर्निंग पब्लिक. आज ब्लॉग काढायचं होतं खरं, कारण तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटच्या आपल्या घरी पादुका येणार होती. तयारी तर सर्व झाली होती. विठ्ठल मंदिरातला अभिषेक बघा. आला होता आपल्याकडे शंभू आणि लवकर आलो होता. आपण थांबलेलो वाट बघत पालखी कधी येते, तोपर्यंत आपल्या समोर आली होती पालखी. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अक्कलकोटच्या पादुका आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरातले. मग पूज्यदादाच्या हातात कल्याणी स्वामींनी पादुका दिला, तर काकूंनी मम्मींनी पूजा केली पादुकाची व पूज्यदादाच्या पायाची. तिथनं आपण पादुका घेऊन घरात गेलो होतो. देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्याल यज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं. देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्याल यज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं. नारदादि योगी वृन्द वन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. कोटि भास्वरं भवाब्धिकारकं परं नील. बुद्ध चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींच्या पादुकांची झाली होती आरती. मग आपण तिथनं चालू केले होते सगळ्यांचे सत्कार. दादांनी केला कल्याणी स्वामींचा सत्कार. तिथनं सगळेजण घेत होते पादुकांचे दर्शन. तिथून आपण गेलो होतो बाहेर. मग उदयाकांनी केला होता कल्याणी, पालखीचे मुख्य अधिकारी होते त्यांचा. सागरकांनी केला देणगी दिली होती. आपण त्या पावती फाडली होती त्यांचा सत्कार. तिथनं आपण पूज्यदादांनीच घेतल्या होत्या परत पादुका. आपली वेळ झाली होती महाराजांची पादुका जाण्याची, तर तिथनं घेतले होते. आपल्या घरी होते अर्धा एक तास पादुका. तिथनं सागर काकांनी घेतली. सागर काकांचं झाल्यावर मग अशोक काकांनी घेतली. अशोक काकांचं झाल्यावर मग आपण स्वतः घेतले होते पादुका. मग आपण घेऊन दिले होते त्या महाराजांकडे. महाराजांनी ठेवली मग पालखीत. तर मग अशा तऱ्हेने आपली पादुकाचं दर्शन मस्तपैकी झालं. एवढा जे आनंद झाला होता, खूप भारी वाटलं. आपल्या ह्या घरच्या आहेत पादुका. आपण स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका ठेवलेल्या. तिथनं आपण परत आणून देवघरात ठेवलेलं. आजचा तर आपला ब्लॉग झाला होता. आपण पाया पडून थांबला होता आपल्यासाठी शंभू म्हणला चल जाऊन येऊ जरा फिरून. मग आपण गेलो होतो मस्तपैकी सकाळीच फिरायला गेलो होतो. पहिल्यांदा गेलो महादेव मंदिरात घातलं पिंडीवरती पाणी, जरा जप केलं ओम नमः शिवाय.
तिथं थांबलो 5-10 मिनटं. तिथनं आपण गेलो होतो गणपती मंदिरात वरती. आपलं काही तर दररोजच असतं गणपती आणि महादेव मंदिरात पाया पडायला. तिथनं आज होता रविवार. आपण गेलो होतो जुन्या स्टँडमध्ये गेलो होतो आपण ज्योतिबाच्या पाया पडायला. कारण रविवारचा दिवस असतो ज्योतिबाच्या पाया पडून आपण चाललो होतो मायनगरला. तुम्हाला कळलंच असेल, मायनगरला आपण गेलो होतो बाळूमामांच्या मंदिरात. आज होता रविवारचं तिथं पण असती पालखी. मग तिथलं पालखीचं दर्शन घेतलं, बाळूमामांचं दर्शन घेतलं, मस्त प्रसन्न वाटलं. तिथनं आपण एक घास घेतला होता प्रसाद. तिथनं आपण शंभून मी इडली खायला गेलो होतो श्री स्वामी समर्थ इडलीमध्ये. तिथनं आपली ड्युटी लागली होती दुकानात. मग आलो होतो 10 वाजता दुकानात आलो होतो. निवांत बसलो जरा वेळ. तिथनं आपलं काय दररोजचं जास्त दुकानात. तिथनं आपल्याला डायरेक्ट सोडलं ह्यांनी 4:15 वाजताच. तिथनं आपल्याला आले होते पप्पा 4:15 वाजता सोडायला. आपण चाललो होतो मस्तपैकी. भूक तर खूप लागली होती. घरी गेलो होतो, चपाती, बटाट्याची भाजी, मटकीची भाजी खाल्ली. तिथनं थोडा आपण भात घातला. तिथनं आपण जरा वेळ झोपलेलो. वाजले होते 7. दूध पिलो आणि तिथनं आलो होतो पुन्हा एकदा आपण चौकात आलो होतो. चौकात येऊन तर काय करमत नव्हतं. मग गेलो होतो पुन्हा एकदा दुकानात बसायला. दुकानात बसलो होतो जरा वेळ. तिथनं आले होते आपल्याला राज न्यायला. राज म्हणले चला गावात फिरून येऊ मोठ्या गाडीत. तिथनं आम्ही जरा वेळ आलो होतं. मग चौकात करून घेतलं ना दुकान मस्तपैकी बंद. तिथनं आपल्याला लागली होती भूक. घरी गेलो होतो, फ्रेश झालो, जेवण करून पुन्हा एकदा आपण आलो होतो चौकात बसलो जरा वेळ. चालू होतं आपल्याला खूप उशीर. चला म्हणलं झोपून घेऊ मस्तपैकी निवांत.